नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनविद डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या देशाच्या राजकारणामध्ये एक निराळाच ड्रामा घडतोय, ट्विस्ट येतोय. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दिवस फिरले. 1 महिन्यापूर्वी काय तो तोरा, काय तो मास, काय ती शान असे असणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे दिवस आता पूर्णपणे फिरले. इतके दिवस आपल्या समोर हुजरे घालत येणारे सर्व कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी आज त्यांनी विनवण्या करून सुद्धा त्यांच्याकडे फिरकत नाहीयेत. एकाच महिन्यामध्ये आपण अशी त्यांची अवस्था बघितली की हिरो टू झिरो अशा पद्धतीची त्यांची अवस्था आपण त्यांची बघितली, संपूर्ण देशाने त्यांची बघितली. मग नेमकं हे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत हे नेमकं काय घडलं, हे का घडलं? अभिषेक बॅनर्जी आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी जे निवडलेले विरोधी पक्ष नेते होते ते त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी का नाकारले? तृणमूल काँग्रेस का फुटली? या सर्वच प्रश्नांचा आज आपल्याला वेध घ्यायचा आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. ऋतुव्रत बॅनर्जी हे त्यांचे जे आता बंडखोर आमदार आहेत तृणमूल काँग्रेसचे, ह्यांनी अभिषेक बॅनर्जी हे त्यांचे ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत आहेत. त्यांनी निवडलेले विरोधी पक्षनेते त्यांनी नाकारले. जवळपास 80 पैकी 60 आमदारांचं त्यांनी पाठिंब्याचं पत्र घेऊन त्यांनी विरोधी पक्षनेता नवीन तयार केला. हे नेमकं घडतंय काय? हे असं का घडलं आपल्याला काय वाटतं? आपण एक पहिलं नेमकं काय घडतंय याच्याविषयी आता बोलूया. काय तुम्ही जो पहिलं इंट्रोडक्टरी रिमार्क दिले ते खरंच फार सुंदर होते. आणि काय तो तोरा, काय ती शान. 1 महिना गेला नाही हो, 1 महिना सुद्धा गेला नाही. 4 मेला निकाल लागेपर्यंत, 4 मेला दुपारी 12 वाजता अमित शहा तुम्ही इकडे या, तुम्हाला दाखवतो, तुम्ही 4 वाजता स्वतःच्या पायानी जाणार नाही, अशा प्रकारची उन्मत्त भाषा, उद्धट भाषा करणारे अभिषेक बॅनर्जी यांना अभिषेक कुठला झाला तर तो अंड्याचा अभिषेक झालेला आहे, कळलं का? आणि ममता बॅनर्जी यांचा जो काही सगळा शान माज होती ती सगळी 4 मेच्या संध्याकाळी उतरून गेली. तरी सुद्धा 4 मेला निकाल लागला आणि त्याच्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला मी सांगतो, 1 महिना सुद्धा अजून व्हायचा आहे. अजून 4 जून ही तारीख उजाडायची आहे. त्यांचा धुव्वा झाला, पराभूत झाल्या पूर्णपणे. त्यांचं निम्म मंत्रिमंडळ पराभूत काय झालं, पण नंतर काय घडलं त्याला फार महत्व आहे. पराभूत अनेक जण होतात. हे काय पहिली पराभव आहे का मला सांगा? भारतीय जनता पक्ष हारलेला आहे, काँग्रेस हारलेला आहे, कम्युनिस्ट हारले. पण झालं काय तुम्ही लक्षात घ्या, ज्या पक्षाकडे कोणत्याही प्रकारे स्वतःचं राजकीय तत्वज्ञान नसतं किंवा कोणाला तरी डिफीट करायचं हेच तत्वज्ञान असतं, त्या तत्वज्ञानाला मी कमी लेखत नाहीये. त्या तत्वज्ञानाच्या बळावरच त्यांनी डाव्यांची जुलमी राजवट पश्चिम बंगालमधून हटवलेली होती. पण अशा सर्व पक्षांना त्यांच्या पराभवानंतर सामना करावा लागतो. तो कशाचा करावा लागत असेल तर तो पक्षाच्या फुटीचा. ममता बॅनर्जी यांना कमी मतं पडलेली नाही आहेत, तुम्ही लक्षात घ्या. 41% मतं आहेत त्यांना एकूण पडलेल्या मतांपैकी. म्हणजे काही फार वाईट मतं आहेत अशातला भाग नाही. आणि 80 आमदार आहेत 294च्या विधानसभेमध्ये, म्हणजे अगदीच नगण्य आहे त्यांचं अस्तित्व असं नाही. पण काय होतं, हे सगळं तुम्ही दहशतीच्या बळावर मिळवलेलं असताना तेव्हा दहशत संपली की उघडपणे लोक तुम्हाला आरसा दाखवतात, टीका करतात. नुसती टीका नाही करत तर तुमच्या ध्येय धोरणांकरता तुम्ही केलेल्या कृत्यांना तुम्हाला जाब विचारला पुढे येतात. आणि मग सुरू होते भीषण सुडाची कहाणी. आणि आता पश्चिम बंगालमध्ये सुडाची कहाणी लिहिली जाते या निमित्ताने, असंच मला वाटतं. पण मग हे सगळं होत असताना आता एक प्रश्न इथे येतो की जर हे आमदार इथे निवडून आलेत पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जी यांचं आधी सत्ता होती, त्यांच्याच पक्षातले आमदार आलेत, पण हे सगळा प्रश्न चालू असताना, सगळी परिस्थिती बघत असताना हे का होतंय असा प्रश्न कायमच येतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं एक उत्तर दिलं, पण आम्हाला अजूनही डिटेलमध्ये गोष्ट जाणून घ्यायची आहे की असं का होतंय, का त्यांचे लोक त्यांच्या विरोधात उठले. हे का होतंय याचं एकमेव कारण म्हणजे सत्तांधळेपण. ममता बॅनर्जी यांनी स्वतःचा पराभव झाल्यानंतरही मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. आज मला तर भारताच्या इतिहासामध्ये एक मुख्यमंत्री मी हरलो तरी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतो, हे मला वाटतं पहिल्यांदाच घडत असावं. आणि याचं सगळ्याचं खापर त्यांनी कशावर फोडलं, स्वतःच्या पराभवाचं आणि भाजपच्या विजयाचं, तर ते म्हणे SIR मुळे घडलं. ज्या SIR ला स्वतः सुप्रीम कोर्टाने अत्यंत काय लिगल ठरवलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. त्या SIR मुळे आपला पराभव झाला म्हणून मी राजीनामा देणार नाही. आणि त्या अभिषेकवर इतका जीव
की उन्मत्तपणे त्या कालपर्यंत म्हणत होत्या की अभिषेकला काढलं तर पक्षातला सगळा क्रायसिस संपेल, याची मला कल्पना आहे, पण मी अभिषेकला काढणार नाही. आता हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना 4 जून संध्याकाळी 5 वाजता आपण रेकॉर्ड करतोय, त्याच्या 15 मिनिटं आधी एक बातमी येते आणि ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विनवणी करतायत की तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी अभिषेक बॅनर्जी चं नेतृत्व तुमच्यावरून दूर करते, पण काही झालं तरी पक्ष सोडू नका. आणि कारण काय घडलं, पक्षाचा पराभव झाला ही एक गोष्ट आहे, पण सर्वात जीव घेणं काय होतं तर डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघात की ज्याचे प्रतिनिधी हे अभिषेक बॅनर्जी आहेत, त्यांच्या मतदारसंघात फाल्टा नावाचा एक मतदारसंघ आहे, आपण त्याच्यावर एक कार्यक्रम देखील केलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर. त्या फाल्टा मतदारसंघात जहांगीर खान हे अभिषेक बॅनर्जी यांचा उजवा हात असलेले असे काहीसे गुंड प्रवृत्तीचे इसम उभे होते आणि निवडणुकीत धांदली केली म्हणून ती निवडणूक फक्त एकच निवडणूक पुढे ढकलली गेली. तोपर्यंत निकाल लागलेले होते आणि भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झालेला होता. 207 जागा त्यांना 294 पैकी मिळालेल्या होत्या. त्यामुळे फाल्टाचा निकाल जरी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने लागला असता तरी काही फरक पडला नसता. तिथे काही 90-92% मतदान व्हायची काही गरज नव्हती. तसं आता आपल्याकडे साधारणतः पोटनिवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीला काही महत्व नाही अशा एका दुक्का होणाऱ्या निवडणुकीत आपल्याकडे एवढं मतदान कधीच होत नाही. पण फाल्टामध्ये ती एकटी निवडणूक असूनही 88% मतदान झालं. म्हणजे याचाच अर्थ दहशत गेल्यानंतर लोकांना मतदान करायचं होतं. या आधीच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्याच्यात भाजप जिंकली तिथे सुद्धा 5-10% मतं ही तृणमूल काँग्रेसकडे अशा करता गेली की नको, उद्या जर तृणमूल काँग्रेस चुकून निवडून आली तर आपली काही खैर नाही, त्यापेक्षा त्यांना मतं द्या. परंतु आता मात्र फाल्टाची निवडणूक होत असताना या सगळ्याचा निकाल लागलेला होता. तृणमूल परास्त झाली होती, भाजप विजयी झाली होती. त्यामुळे जे मतदान होतं ते खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालमधल्या हिंदू जनमतवादी अशा जनसमूहाचं मतदान होतं. मुद्दा तो नाहीये, असाही पराभव होऊ शकतो. पण मतदानाच्या आधी जहांगीर खान यांनी कहाणी में टर्न या न्यायाने स्वतःची उमेदवारी स्वतःच मागे घेऊन टाकली. पक्षाचा काही संबंध नव्हता त्याशी आणि तो एक फार मोठा धक्का होता. पक्ष तोंडघाशी पडला होता. अशा प्रकारे उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारावर पक्ष सर्वसाधारणपणे तातडीनं कारवाई करतो, निलंबन करतो, कारणे दाखवा नोटीस देतो. यातली कुठलीही गोष्ट झाली नाही. म्हणजे मंगल पांडेच्या वेळेला जे गायीची चरबी लावलेलं कारतूस होतं ते शेवटचं कारतूस किंवा शेवटची गवताची काडी म्हणजे जहांगीर खान यांच्यावर कारवाई न होणं ही होती. त्याचा जाब आमदारांनी मीटिंगमध्ये विचारल्यानंतर त्यांना गप्प बसवण्यात आलं. ही गोष्ट कुठल्याही आमदाराला पचनी पडणंच शक्य नव्हतं आणि त्यातूनच वाद निर्माण झाला. तो बॅनर्जी विरुद्ध बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी विरुद्ध ऋतुबर बॅनर्जी. हे ऋतुबर बॅनर्जी हे मूळ टीएमसीचे आहेत का तर नाही, ते गाव गाव का घाट घाट का पाणी पी के आए हैं. ते पहिले कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत हे देखील मान्य आहे. परंतु तिथून ते या पक्षात आले, पण त्यांच्याही नेतृत्वाखाली काम करायला 60 आमदार तयार झालेत आज, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि अभिषेक बॅनर्जी यांनी ज्या व्यक्तीची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली होती ती निवड रद्दबातल ठरवत या 60 आमदारांनी सह्या करून, लक्षात घ्या, 60 आमदारांनी सह्या करून ज्या व्यक्तीची निवड केली त्या व्यक्तीची निवडच आता ग्राह्य धरली जाईल. याचं कारण 80 पैकी 60 असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःच असं एक संख्याबळ आहे की जे संख्याबळ त्यांना एक वैधानिक अधिकार देतं. आणि याचा बेस काय आहे माहितीये का, ऋतुबर बॅनर्जी हे काही फार मोठे नेते नाहीयेत, किंवा त्यांच्याशी फार चांगलं मत आहे अशातलाही भाग नाहीये. पण त्यांना सपोर्ट का मिळतोय तर त्यांनी अभिषेक विरोधाची हळी दिली, अभिषेक विरोध असा जोरात नारा दिला आणि त्याला 60 आमदारांनी आज हो म्हटलेलं आहे. आणि हा राग किती असेल तर ममता बॅनर्जी रस्त्यावर धरण्यासाठी बसल्या तेव्हा ज्यांच्या पक्षाचे 80 आमदार आहेत त्यातले 3 आमदार आणि ज्यांचे 41 खासदार आहेत 28 लोकसभेमध्ये आणि 13 राज्यसभेमध्ये, त्यातले 3 खासदार फक्त आले. याच्यावरून ममतांचा आडमुठेपणा त्याच्या आमदारांना किती, खासदारांना किती डाचतोय. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अभिषेक बॅनर्जीचा जो अॅरोगन्स आहे तो अॅरोगन्स हा त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक वेळी या सगळ्याच्या मागे ईडी, सीबीआय, एसीबी याचा ससेमिरा आहे असा सोयीस्कर अर्थ काढणं हा
हा काही याचं उत्तर नाहीये. एलओपी म्हणून विरोधी पक्षनेता निवडताना जे पत्र तयार केलं गेलं त्या पत्रावर ज्या आमदारांच्या सह्या आहेत त्या आमदारांनी त्या सह्या केलेल्याच नाहीत अशी तक्रार केली. आणि त्याच्यामुळे घडलं असं की त्याची आता सीआयडी चौकशी होतीये आणि सीआयडी चौकशीपासून वाचण्याकरता अभिषेक बॅनर्जी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचं ही कारणं देत आहेत. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचा ममतावरचा विश्वास उडालेला आहे. ममतावरचा विश्वास उडालेला नाहीये, परंतु ममता बॅनर्जी हे नाव आता विश्वासार्ह राहिलेलं नाही जनतेच्या मनामध्ये. राजकीय दृष्ट्या विश्वासार्ह नाही याची जाणीव सुद्धा आहे. याचं कारण रोज गल्लीबोळात फिरताना आमदारांना जनतेचा रोष, तिरस्कार, प्रशासनाचं कोणतंही सहाय्य नसणं याचा सामना करावा लागतोय. आणि या सगळ्याचं खापर ममता दीदी दिल्लीवर फोडतायत. तुमच्या घरातून, तुमच्या समोरून तुमचे आमदार निघून जातात, तुमच्या हक्केला ओ देत नाहीत, तुमचं सर्व कथ्य जनता उलटवून टाकते. या सगळ्याचं केवळ खापर दिल्लीवर फोडणं कितपत योग्य आहे याचा विचार ममता दीदींनी करायची वेळ आज आलेली आहे. सर, पण याच्यामध्ये एक प्रश्न येतो की आता आपण सगळे चर्चा करतोय की त्यातले 60 आमदार, 80 पैकी 60 आमदारांनी त्यांचं वेगळं समर्थन दिलंय, वेगळ्या नेता निवडलाय, विरोधी पक्षनेता वगैरे, त्यांना वैधानिक दर्जा सहाय्य मिळेल, सगळी गोष्ट आहे. परंतु आपल्याकडे पक्षांतरबंदी कायदा आहे. आपल्या शिवसेना जेव्हा विभाजन झालं, एकनाथ शिंदेने जेव्हा उठाव केला त्यावेळी ही गोष्ट चर्चेत आली होती. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ही गोष्ट चर्चेत आली होती आणि आता सुद्धा येतोय. या पक्षांतरबंदी कायद्यामुळे किती इफेक्ट पडेल, आपल्याला काय वाटतं? ह्याचं पुढे काय होणार? मी तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रात जी सिच्युएशन होती आणि पश्चिम बंगालमध्ये सिच्युएशन आहे याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. जरी त्यांना लागू असलेला पक्षांतरबंदी कायदा एक असला तरी सुद्धा प्रेक्षकांनी हे समजून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आपल्याकडे पक्षांतरबंदी कायदा केव्हा आला तर तो राजीव गांधींच्या काळात आला आणि त्यांनी त्याला 1/3 असा त्यावेळेला आकडा होता की तुमच्याबरोबर 1/3 असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये पक्षांतर करता येतं. पुढे 1/3 गट करून आपल्याच पक्षाबरोबर घासाघीस करणे, त्यांना वेठीस धरणे, त्यांना ओलीस धरणे, त्यांच्याकडनं आणखीन काही पदरात पाडून घेणे, अशा प्रकारची कृत्य सर्रास व्हायला लागली. म्हणून वाजपेयींच्या काळामध्ये मला वाटतं 2003 किंवा 2004 असेल, या काळामध्ये मला वाटतं 91वी घटना दुरुस्ती होती ती, आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की 2/3 जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पक्षांतर करता येतं. पण त्यातही एक अशी मेख होती आणि ती म्हणजे तुम्हाला पक्षांतर करता येत नाही, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जॉईन व्हावं लागतं. कळलं का? हा त्यातला एक श्लेष होता. आता भारतीय जनता पक्ष याला सत्ता काबीज करण्याकरता पश्चिम बंगालमध्ये 2/3 मतांची गरज आहे का? तर अजिबात नाही. त्यांच्याकडे आत्ताच तेवढी मतं आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणा बाहेरून आणखीन काही आमदार आयात करावेत आणि आपलं स्थान बळकट करावं अशी काही सिच्युएशन राहिलेली नाहीये. जे आमदार आता फुटतायत त्यांना ह्याची कल्पना आहे की मृत्यूपत बॅनर्जी हा काही फार ग्रेट चॉईस नाहीये, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली सुद्धा ते एकत्र येत आहेत. याच्या मागे बीजेपीचं षडयंत्र असण्यापेक्षा सुद्धा ममता दीदी यांच्या पक्षातली बेदिली आणि त्यांची पक्षावरची सुटलेली पकड आपल्याला दिसतेय. आता हे जे बदलले जात आहेत त्याच्यात आणि मूलभूत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या कांडामध्ये एक मूलभूत फरक आहे. घटनेप्रमाणे कायद्यामध्ये किंवा घटनेमध्ये पक्ष म्हणजे काय, तर तो पक्ष म्हणजे जो आपण रस्त्यावर बघतो, ज्या पक्षाची कार्यालय वगैरे असतात, तो पक्ष नाही आहे. त्यांच्या मते पक्ष म्हणजे काय, तर जो विधानसभेत पक्षाचा गट असतो तो म्हणजे पक्ष, लोकसभेत जो गट असतो तो पक्ष, विधान परिषदेत जो असतो तो पक्ष. आता हा जो पक्ष आहे तो त्या पक्षाचं बहुमत असा विचार या ठिकाणी केला असतो. आता प्रश्न असा आहे की मग जिल्ह्यांचे अध्यक्ष, तालुक्यांचे अध्यक्ष यांची मतं का विचारात घेतली जात नाहीत? याचं कारण असं आहे की त्यांची निवड होत नाही, त्यांची नेमणूक होते अशा प्रकारच्या पक्षांमध्ये की जे परिवारवादी प्रादेशिक पक्ष आहेत. इलेक्शन कमिशननी एकनाथ शिंदे यांची बाजू, यांच्याबद्दलच्या केसमध्ये जी बाजू मांडलेली आहे त्यात त्यांनी हाच मुद्दा मांडलेला आहे. पण इकडे परिस्थिती वेगळी आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काय केलं होतं, तर त्यांनी 2/3 बहुमत आपल्याकडे आल्यानंतर थेट पक्षावर दावा ठोकला होता. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह, पक्षाचं ध्वज हे संपूर्णपणे त्यांना मिळालं होतं, कारण त्यांच्याकडे लेजिस्लेटिव्ह पार्टीचा सपोर्ट होता, संसदीय पार्टीचा सपोर्ट होता आणि त्यामुळे तो पक्षावरच त्यांनी थेट थेट दावा ठोकलेला आहे. इथं कोणी एकनाथ शिंदे यांच्यासारखा मर्द मराठा अजून तरी पश्चिम बंगालमध्ये पुढे आलेलं नाहीये. याचा अर्थ त्यांच्या वाटेवर वाटचाल करणारे नाहीयेत असं नाहीये, परंतु अजून ते सगळे पत्ते उघडे व्हायचे आहेत. आता जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये ममता दीदी यांचाच अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. फक्त त्यांनी काय सांगितलंय की आमच्या 60 लोकांचं असं मत आहे अँड वी सपोर्ट XYZ कॅन्डिडेटच्या. त्यामुळे याच्या आधी जो अभिषेक बॅनर्जी यांनी उमेदवार दिलेला होता तो उमेदवार आता रद्दबादल झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की उद्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जसे इकडे शिवसेनेचे आमदार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जसे एनसीपीचे आमदार आणि खासदार एकत्र आले तसं होणार नाही असं नाहीये. परंतु आजची सिच्युएशन त्यांनी पक्षावर दावा ठोकलेला नाहीये. त्यांनी फक्त आता विरोधी पक्षनेता आमच्या मर्जीचा असला पाहिजे असा स्टॅन्ड घेतलेला आहे. कदाचित हा कार्यक्रम टेलिकास्ट होईपर्यंत ते तसाही स्टँड घेतील आणि पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्यावर ते दावा करू शकतील. हा आता तांत्रिक फरक आहे. पण आपण मगाशी 2 उदाहरणं बघितली महाराष्ट्रातली, काय म्हणतात एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील. या दोघांच्या उदाहरणामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसून आली की त्यावेळेला त्यांना आणि आता घड पण झालं की त्यांना भारतीय जनता पार्टी ह्यांचा खूप मोठा सहभाग त्याच्यामध्ये होता आणि यांनी सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बोललं जातं की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या गोष्टी घडवून आणतायत. पण तुम्ही मगाशी म्हटलं जसं की भारतीय जनता पार्टीला गरज काय, मग या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टी हा खरंच त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे का आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये फायदा काय? ओके, तृणमूल काँग्रेस आणि त्याचे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये जॉईन करून घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं किंवा ज्या तुम्ही फांदीवर बसलायत तीच कुऱ्हाडीने कापून खाली पडण्यासारखं आणि कपाळमोक्ष करण्यासारखं आहे. याचं कारण ज्या गोष्टींकरता आणि ज्या कारणांकरता तृणमूल काँग्रेसला विरोध केला होता त्याचेच आमदार जर आज आपण घेऊन बसलो तर लोकांचा रोष प्रचंड सोसावा लागेल. आणि पश्चिम बंगालचा इतिहास असा आहे की एकदा एकाला डोक्यावरून खाली काढून ठेवलं की ते त्याला पुन्हा डोईवर चढू देत नाहीत. काँग्रेसला 40 वर्षात सत्तेवर आणलं नाही, 15 वर्ष झाली कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवर आणून दिलं नाही आणि यापुढे तृणमूल काँग्रेसची सत्ता यायची सुतराम शक्यता नाही. पण त्यांना ममता बॅनर्जी नक्कीच क्षीण व्हायला हवे आहेत. आणि या भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे ना ते फिनिश देम ऑल असं आहे. विरोधी पक्ष हा नुसता मारून सोडायचा नाही तर तो खालपासून पूर्णपणे त्याची शक्ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. पण लोकसभा आणि राज्यसभेतलं जे बळ आहे ते संख्याबळ पाहता तिथे भारतीय जनता पक्षाला तृणमूल काँग्रेसच्या 41 म्हणजे 28 लोकसभेतले आणि 13 राज्यसभेतले या खासदारांची गरज नसेलच असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. याचं उदाहरण अलीकडच्या काळात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण या संदर्भातलं जे विधेयक आलेलं होतं ते 230 आमदार हे विरोधी पक्षांच्या झेंड्याखाली उभे राहिले इंडिया आघाडीच्या खाली. त्यामुळे त्यांना ते पारित करता आलं नाही. 2/3 बहुमत मिळालं नाही. त्याकरता 362 मतं लागतात ती त्यांच्याकडे नव्हती. विरोधी पक्षांची एवढी मोठी संख्या व्हायला कारण द्रमुकचे खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार यांची संख्या होती. आज जर तुम्ही भारताची परिस्थिती पाहिलीत तर तामिळनाडूमध्ये इतके वर्ष द्रमुक आणि काँग्रेस एकत्र होतं, परंतु जर संधी मिळाली की काँग्रेसने द्रमुकचा हात सोडून दिला आणि न मागता आपला हात विजय जोसेफ यांच्या हाती सोपवला की तुम्हाला जी कमी मतं पडतायत ती आम्ही पुरवतो. अर्थात यामुळे द्रमुकला प्रचंड राग आला. द्रमुकनी लोकसभेत कळवलं की आमची बसण्याची जागा इंडिया आघाडीमध्ये करू नका, तर ती जागा आमची एनडीए मध्ये करा. आता एनडीए मध्ये त्यांचे जे मतभेद आहेत त्यातले मुद्दे तुम्ही वेगळे काढा. हिंदीचा विरोध आहे, सनातनचा विरोध आहे, हिंदुत्वाच्या आग्रहाचा विरोध आहे, परंतु बाकीचे जे मुद्दे आहेत गव्हर्नन्सचे मुद्दे आहेत त्याच्यावर इश्यू बेस आम्ही तुम्हाला सपोर्ट करू अशी भूमिका द्रमुकनं घेतलेली आहे. त्यामुळे डिलिमिटेशन आणि वुमन रिझर्वेशन याच्यावरचं बिल जर उद्या पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने आणायचं ठरवलं
तर त्याला द्रमुकचं समर्थन असेल, तसंच त्याला या खासदारांचंही समर्थन असू शकतं. असा त्या मागचा डावपेच असायला काही कारण नाहीये. याचं कारण 41 ही एक फार मोठी संख्या भारतीय जनता पक्षाला जर मिळाली तर दॅट विल बी अ ग्रेट शॉट इन दी आर्म. पण जर आमदारांना सरसकट त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये घेतलं तर लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाचं तृणमूलीकरण होईल आणि ते अवमूल्यन भारतीय जनता पक्षाला आता परवडणारं नाहीये, किंवा त्याची गरजही नाहीये. पण इथे मला दुसरा जो काउंटर पार्ट आहे तो ममता बॅनर्जी त्यांच्याकडे यायचा आहे की एवढं सगळं त्यांचं एकेकाळचं नेतृत्व होतं. त्यांनी डाव्यांची एक हाती सत्ता 25 वर्ष तब्बल एक हाती सत्ता असलेली डाव्यांची सत्ता त्यांनी उखडून टाकली पूर्ण आणि 15 वर्ष सलग त्या राज्याचं नेतृत्व केलं. एक फायर ब्रँड नेत्या म्हणून त्या पुढे आल्या. पण त्यांच्या पक्षांचं त्यांच्याबरोबर असं का व्हावं? आपलं विश्लेषण काय? त्यांचं नेमकं चुकलं कुठे? मला असं वाटतं तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार. जे तुम्ही पेरलं तेच उगवलं. तुम्ही वादळ पेरलं, तुमच्यावर वावटळ उलटून आली. तुम्ही घराणेशाही आणली की ज्या घराणेशाहीला लोकांनी विरोध केलेला होता. जेव्हा दहशत ही आपल्याला सत्ता वाटायला लागते, त्याही पेक्षा सुद्धा आपल्याला सत्तांधळ पण येतं आणि ते कळत नाही. पीपल वॉन्ट टू लिसन व्हॉट दे वॉन्ट टू लिसन. हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. अशीच गोष्ट आम्हाला ऐकायची असते की जी आम्हाला ऐकायचीच असते. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरुद्धच्या वाढत्या तक्रारी होत्या, त्या सगळ्याकडे त्यांनी कानाडोळा केला. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना बडवून काढणे, घुसखोरांची अल्पसंख्याक घुसखोरांची मनमानी इथे चालू देणे, त्यांची संख्या पद्धतशीरपणे वाढवणे, केंद्राशी सापत्य भावाची वागणूक ठेवून केंद्रातल्या चांगल्या योजना सुद्धा आपल्या प्रदेशामध्ये येऊ न देणे, शेकडो गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या त्यांनी केलेल्या होत्या. दुर्दैव आहे, एक लक्षात घ्या, ही अशी एकमेव जिगरबाज बाई आहे की जिनी काँग्रेस सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष धडाडीनं काढला. नुसता काढला नाही, त्या पक्षात निवडणुका लढवून पश्चिम बंगाल सारख्या डाव्यांचा गड असलेल्या ठिकाणी त्या मुख्यमंत्री झाल्या. स्वतः पक्ष स्थापन करून मुख्यमंत्री झालेले पुरुष तुम्हाला दिसतील. आम आदमी पक्ष आहे, आणखीन काही लोक आहेत, परंतु महिला ही एकमेव आहे. आणि आजही त्यांच्याकडे 41% मतं आणि 80 आमदार आहेत. पण मला खूप वाईट वाटतं की पुत्रप्रेम, भाचा प्रेम, पुतणं प्रेम, आपल्याकडे पुतणं प्रेम महाराष्ट्रात नाहीये, ते सोडून द्या. पुतणं प्रेम असतं तर 2 पक्ष फुटले नसते. परंतु या आंधळेपणापायी, कौटुंबिक आंधळेपणापायीच या सगळ्या गोष्टी दुर्दैवानी आज घडताना आपल्याला दिसत आहेत. अभिषेक प्रेम, सत्ता प्रेम, त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचा हा खेला झालेला आहे. पण आता येत्या काही काळामध्ये पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे, तिथे समाजवादी पक्ष आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये उबाठा आहे. असे ते घराणेशाहीवादी पक्ष जे आहेत, या सगळ्या पक्षांना ही धोक्याची घंटा असं तुम्हाला वाटतं का? त्यांचं पुढे काय होणार? त्यांनी या जगातनं काय शिकायला पाहिजे? 100% धोक्याची घटना आहे. कारण या सगळ्यांकडे स्वतःची आयडिओलॉजी आणि त्या आयडिओलॉजीला ते किती टिकले आहेत हे तपासून पाहायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेसकडे संघटना आहे असे म्हणत होते, ते 1 महिन्याच्या आत खाली पत्त्याच्या बंगल्यासारखं भुरकन खाली कोसळलेलं आहे. याचं कारण मूळ रचना आहे ती फॅमिली पार्टीची आहे, एक फॅमिली उद्योगासारखी आहे. आणि त्याच्यापासून आता संपूर्ण भारतभर लोकांना मुक्ती हवी आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची पिछेहाट झाली. बिहारमध्ये आरजेडीला लोकांनी नाकारलं, तमिळनाडूमध्ये द्रमुकला नाकारलं, महाराष्ट्रात शरद पवारांच्या एनसीपीला नाकारलं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला पण नाकारलं. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की जे प्रादेशिक पक्ष, जे कौटुंबिक वारसा चालवणारे पक्ष आहेत, त्यांना महाराष्ट्रात आता जनता, भारतात आता जनता स्थान देणार नाही. इट्स अ टाइम फॉर इंट्रोस्पेक्शन फॉर ऑल ऑफ देम. आणि सोशल मीडियाच्या आधारावर तुम्ही जे खासदार आता नेमलेले आहेत राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसनी, ते खासदार आता काय करतायत असा माझा प्रश्न आहे. ते खासदार आता आम्हाला कुठे रस्त्यावर का दिसत नाहीत, ममता बॅनर्जी यांच्याबरोबर का दिसत नाहीयेत? हा बोध सगळ्यांनाच आहे की आमच्या दरबारात हाजी हाजी करणाऱ्या लोकांना आम्ही खासदार आमदार करतो, राज्यसभा आणि विधान परिषदेवर पाठवतो, आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला मात्र आयुष्यभर सतरंजा घालायला लावतो. त्यांना ही अखेरचा आणि निर्वाणीचा इशारा आहे की राष्ट्रीय स्वर जर तुमच्या भूमिकांमध्ये नसेल आणि त्याची अंडरलाईन जर हिंदुत्व नसेल तर तुम्हाला या देशामध्ये भविष्य नाही. सर, आज आपण ममता बॅनर्जी यांच्या जो काही ते पतन सुरू आहे, त्या पक्षाचं त्यांचं
या सगळ्याचं विश्लेषण असं आपण केलं. यापुढे काय होतं याच्याकडे आपलं सगळ्यांचंच लक्ष आहे, त्याचंही विश्लेषण आपण करणार आहोत. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज आपण तृणमूल काँग्रेस आणि पर्यायाने ममता बॅनर्जी यांच्या पतनाचं संपूर्ण विश्लेषण केलं. एका घराणेशाहीवादी पक्षाचं नेमकं पुढे काय होतं, जे आतापर्यंत आपल्याला उदाहरणं दिसली त्याच उदाहरणांनी त्याच मार्गावरती आता तृणमूल काँग्रेसही जातोय. पुढे काय होणार ह्याचं सगळ्याच प्रश्नचिन्ह आहे. पुढे काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण वेळोवेळी त्याचं सुद्धा विश्लेषण नक्कीच करणार आहोत. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.